डोकं तापलं आणि गाणं लिहून टाकलं। अहो मोदी साहेब, ज्या ठिकाणी तुम्ही राम मंदिराचं उद्घाटन केलं याची माहिती एकेकाळी चीन मधून 3 भिक्षू आले होते इसवी सन 4 मध्ये आणि इसवी सन 6 मध्ये। 3 भिक्षू होते, बुद्ध धम्माचा अभ्यास करण्याकरिता भारतात आले होते, प्राचीन अभ्यास करायला भारतात आले होते। त्यांनी तो शोध लावला आणि पुस्तकातही लिहून ठेवलं त्यांनी। त्या मथुरेमध्ये जाऊन त्यांनी शोध लावला, तिथे 22 बुद्ध विहार स्तूप सापडले, बुद्धाचे अवशेष सापडले आणि आताही तिथल्या संग्रहालयामध्ये ते ठेवलेले आहे। तुम्ही आताही जाऊन शहानिशा करू शकता, पाहून येऊ शकता। आणि त्या काळी त्या मथुरेचं नाव होतं मटोरा। मटोरा आणि ते 3 भिक्षू, त्याचं एकाचं नाव होतं फायान, इसवी सन 4 मध्ये आले आणि 6 मध्ये 2 भिक्षू अजून आले, म्हणजे एक आधी आला, 2 साल इसवी सन 6 ला आले, व्योया आणि ही या। त्यांनी ज्याला आज अयोध्या म्हणतात, पूर्वी त्याला साकेत नगरी म्हणायचे आणि त्या साकेत नगरीमध्ये ज्याला आजची अयोध्या आहे, तिथे सम्राट अशोकाने जे 84,000 विहार बांधले, 84,000 स्तूप बांधले, त्यामधून तो एक स्तूप होता जिथे बाबरी मस्जिद बांधण्यात आली होती। त्या बाबरी मस्जिदच्या गोल स्तंभाच्या खाली मधोमध तथागत भगवान गौतम बुद्धाचा दात दंत धातू तिथे सम्राट अशोकाने ठेवला होता। आणि हा इतिहास वाचून मी गाणं लिहिलं मोदी साहेब। अरे जरी तुम्ही उल्हासानं उद्घाटन करता, लोकार्पण करता, पण खरा इतिहास दडपू नका, हो दडपू नका। अरे सनातन्यांनी त्या बामन भटांना मनुवाला, अरे सनातनांनी पूरा जो लग रहा है बात से किया करो। अरे सनातनांनी जरीदामली, जरीदामली, सनातनांनी जरीदामली। माझ्या मायानो भगिनीनो कितीही दडपण्याचा प्रयत्न केला यांनी, पण दडपू शकले नाही। अरे सनातन्यांनी, अरे त्या बामन
वरितावली तथागताची कीर्ती सनातन्यांनी वरितावली तथागताची कीर्ती और त्या मनुवाद्यांनी वरितावली तथागताची कीर्ती मनुवादांनी वरितावली तथागताची कीर्ती अरे तुम्ही आताही उपसा धरता तुम्ही आताही उपसा तरी बुद्धच येईल तुम्ही आताही उपसा तरी बुद्धच येईल तुम्ही आताही उपसा तरी बुद्धच येईल तुम्ही आताही उपसा आताही उपसा तुम्ही आताही उपसा तरी बुद्धच येईल तरी बुद्धच येईल कळवाय का ऐतिहासिक गाणं लिहिलं मी तो वैदिक धर्माचा विश्वमित्र शृंग पुष्यमित्र शृंग
त्यांनी घोषणा केली होती की जो कोणी मला एका भिक्षूचा मुलगा आणून देईल छाटून त्याला एवढे एवढे मोहरे मी बक्षीस देईल। आणि त्या काळी जो भिक्षू संघ होता त्या संघामध्ये हे वैदिक